आज मी एक कॅन्सरची केस तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे मित्रांनो। साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी एक रत्नागिरीतले गृहस्थ होते, व्यवसायाने डॉक्टर होते। ते माझ्याकडे आले आणि त्यांचं हिमोग्लोबिन फक्त कमी होतं, बाकी काही त्रास नव्हता। म्हणजे रूटीन आपण चेक करतो ना वर्षातून एकदा, लिपिड प्रोफाईल, CBC, LFT, क्रिएट, तसं ते करत होते। त्यांचं वय साधारणपणे 50 होतं आणि फक्त बाकी सगळं नॉर्मल होतं, फक्त हिमोग्लोबिन 8 होतं, 8। आणि मग ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे थोडी चिंता सुरू झाली त्यांच्या मनात की कशामुळे असेल आणि मग माझ्याकडे आले ते। मी त्यांना बघितलं, तपासणीवरती पल्स, ब्लड प्रेशर, कुठेही काही गाठी नव्हत्या, लिव्हर, स्प्लीन काही लागत नव्हतं। मी त्यांना म्हटलं एक काम करूया डॉक्टर, आपण मी इथं फक्त मी व्हिजिटला जातो रत्नागिरीला, तर तिथं मी त्यांना म्हटलं की मी काही इथं तुम्हाला पुढच्या काही तपासण्या नको करायला, तुम्ही एक काम करा, तुम्ही कोल्हापूरला या। आणि मग ते कोल्हापूरला आले आणि मग आम्ही तपासण्या सुरू केल्या। पहिल्यांदा त्यांचं CBC, कंप्लीट ब्लड काउंट, हे चेक केलं आणि कंप्लीट ब्लड काउंटवरती काय सापडलं तर पेरिफेरल स्मिअर करतो, म्हणजे CBC हे मशीन देत असतं, मी नेहमी म्हणत असतो, आणि त्याचं इंटरप्रिटेशन एक पॅथॉलॉजिस्ट जो ट्रेंड असतो तो करतो, टेक्निशियन नाही करू शकत। आणि ते स्लाईड आपण मायक्रोस्कोप खालती बघतो आणि त्यात आपल्याला आढळलं की रुले फॉर्मेशन, म्हणजे प्रोटीन्स शरीरात खूप जास्त झाले। म्हणून मग मी पुढच्या तपासण्या केल्या तर बाहेर लिव्हर फंक्शन टेस्ट नॉर्मल होती, पण आमच्याकडे बघितलं तर AG रिव्हर्सल, म्हणजे ग्लोबुलिन्स वाढले होते आणि अल्ब्युमिन नॉर्मल होतं। मग आम्ही हाडाचं टेस्ट केलं आणि त्याच्यावरती निदान झालं की ते मल्टिपल मायलोमा आहे। आणि मग पुढच्या काही तपासण्या केल्या की किती तीव्र प्रकारचा मल्टिपल मायलोमा आहे, त्याच्यावरती आढळलं की तो फार तीव्र प्रकारचा मायलोमा नव्हता आणि तो फक्त हिमोग्लोबिनच कमी होतं, बाकी क्रिएटिन नॉर्मल होतं, कॅल्शियम, फॉस्फरस सगळं नॉर्मल होतं। मग आम्ही त्यांना सायक्लोफॉस्फामाइड, बोर्टोझोमेब आणि डेक्सामेथासोन अशी किमोथेरपी चालू केली। टोटल 12 सायकल्स दिल्या ह्याच्या आणि त्यानंतर परत ॲसेसमेंट केलं, तर बघितलं की पूर्ण आजार नियंत्रणात आला होता। त्यांचं हिमोग्लोबिन जे 8वर होतं ते आता 12च्या घरात गेलेलं। त्यांना तरतरी आली होती, थोडंसं अंग दुखत होतं, ते सुद्धा पूर्णपणे कमी झालेलं। आणि मग जनरली मल्टिपल मायलोमाला क्युरेटिव्ह ट्रीटमेंट काही नसते, म्हणजे मल्टिपल मायलोमा कधीच बरा होत नसतो, पण त्याला नियंत्रणात ठेवता येतं आणि हा आजार नियंत्रणात आला होता आपल्या पहिल्या किमोथेरपीने। म्हणून आता तोच नियंत्रण जे आपल्याला मिळालेलं ते बरकरार ठेवण्यासाठी आपल्याला ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट करायचं होतं। त्यासाठी आम्ही काय केलं, त्यांना ग्रोथ फॅक्टर दिले आणि ग्रोथ फॅक्टरनी त्यांच्या जे बीज होतं शरीरात, म्हणजे आपल्या सगळ्या तिन्ही प्रकारच्या पेशी, लाल, पांढऱ्या, प्लेटलेट, या एका बीजापासून तयार होतात, तर ते बीज आम्ही मशीनवरती काढून घेतलं आणि मग त्यांना मोठी किमोथेरपी दिली, मेल्फिलान बेस्ड। आणि त्यानंतर जे स्टेमसेल्स कलेक्ट केले होते, 5 मिलियन स्टेमसेल्स कलेक्ट केले होते, ते परत त्या पेशंटला आम्ही दिले। ते स्टेमसेल्स त्यांच्या हाडात जाऊन रुजले आणि मग नॉर्मल क्वांटिटीचे लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट तयार झाले। या संपूर्ण कालावधीला साधारणपणे 10 ते 15 दिवस लागले आणि त्यानंतर मी त्यांना औषध चालू ठेवलं, थॅलिडोमाइड, कॉग्नियर, लिनालिडोमाइड, साधारणपणे 2 वर्ष ते चालू ठेवलं। आणि 2 वर्षानंतर मी त्यांचं पिरियॉडिकली, म्हणजे 3-3 महिने, 6-6 महिन्यांनी असं आजाराचं नियंत्रण किती आहे हे बघण्यासाठी काही टेस्ट करत होतो। 2 वर्षाच्या एंडला असं बघितलं की आजार खूप छान नियंत्रणात होता आणि मी सगळी औषधं बंद केली। आज ते साधारणपणे 7 वर्ष झाली आहेत त्यांना ट्रान्सप्लांट होऊन आणि आजार अजूनही पूर्ण नियंत्रणात आहे। मी त्यांना असं कधीच सांगितलं नव्हतं की तो पूर्ण मी बरा केला आहे, फक्त नियंत्रणात आहे। पण या 7 वर्षात त्यांच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडल्या, त्यांच्या मुलाचं ग्रॅज्युएशन झालं, आता तो पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय, मुलगी ग्रॅज्युएशन करते आणि आज ते परत त्यांची OPD करतायत आणि खूप बिझी असतात त्या OPDत देखील। म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, आपण आजार नियंत्रणात ठेवून त्यांचे जे रिस्पॉन्सिबिलिटी होते आयुष्यातले ते आपण पूर्णपणे त्यांना ते करू शकले। आजही ते रेग्युलर फॉलोअपमध्ये असतात आणि मला हे व्हिडिओ पोस्ट करण्याचा हेतू असा होता की आपण काही कॅन्सर्स खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकतो ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट नंतर आणि त्याचा लॉंग टर्म खूप फायदा होतो। थँक्यू।